आज आपण करणारे मोदक, इन्स्टंट मोदक करणारे खोबऱ्याचे. 1 कप किंवा वाटीचं प्रमाणात आपल्याला खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. हे 1 वाटी घेतलेली मोठी खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 4 विलायची घेतलेली आहे आणि बदामाचे काप करून घेतले आणि 3 ते 4 चमचे आपल्याला दूध लागणार आहे. सगळं फिरवून घ्यायचं. 1 वाटी खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 4 विलायची घेतलेली ती अशीच टाकून घेऊ. हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. सगळं मिश्रण आपलं छान बारीक करून झाले. हे असंच करून घ्यायचं. हे सगळं आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ. याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचे, पातळ केलेलं. हा लहान चमचा आहे म्हणून 3 चमचे टाकलेले. केशर तुम्ही दुधात मिक्स करून टाकलं तरी चालेल. हे केशर इसेन्स आहे ते टाकून घेते थोडं. यात आता दूध टाकून घेऊ. थोडं लागल तसं टाकून घ्यायचं. 1-2 चमचे टाकणार आहे मी. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. मी नंतर सांगणारच आहे एकूण किती दूध लागले. एकूण मला 5 चमचे दूध लागलेले. हे मिश्रण एवढंच घट्ट करून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. आता आपण अशा मोल्ड मध्ये किंवा हाताने केले तरी चालणार आहेत याचे मोदक. यात बदामाचे काप ठेवलेत. आता आपण मिश्रण ठेवून घेऊ. यात मिश्रण भरून आपण हे पॅक करून घेऊ. अशा पद्धतीने लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे मोदक करून घ्यायचे. हा साचा खूप मोठा असल्यामुळे याचे मोठे मोठे मोदक दिसतात. ते लहान साच्यामध्ये अगदी छान दिसते. हे पण खूप छान दिसतात. तुम्हाला कसे वाटले हे मोदक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात हे मोदक आपले घरी तयार होतात.